मनोज जरांगेंच्या उद्याच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांची परवानगी वाढवल्यानं मराठा आंदोलकांना उद्या दिवसभर आंदोलन करता येणार। मराठा समाजाला कुणबी घोषित करा, त्याशिवाय इथून उठणार नाही, जरांगेंचा निर्धार। जरांगेंकडून सरकारला उद्या सकाळपर्यंतचा अल्टिमेटम। न्यायमूर्ती संदीप शिंदेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। हैदराबाद गॅझेटला मंत्रिमंडळानं तत्वतः मान्यता दिल्याची माहिती। समितीनं मागितला 6 महिन्यांचा वेळ। समाजात तेढ निर्माण करणं तत्वात बसत नाही, राजकारण गेलं चुलीत। एबीपी माझाच्या न्यूजरूममध्ये फडणवीसांची प्रतिक्रिया। मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतल्याचंही केलं स्पष्ट। मराठा आंदोलक मुंबईत का आले याचं उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतील। जरांगेंच्या आंदोलनाबाबत राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य। नवी मुंबईला जाऊन प्रश्न सोडवला होता, तर आंदोलक परत का आले, शिंदेंना विचारा, असंही वक्तव्य। फोनवरून उद्धव ठाकरेंची मनोज जरांगेंशी चर्चा। अंबादास दानवेंनी आंदोलनस्थळी भेट घेत जरांगेंची ठाकरेंशी चर्चा करून दिली, तर आंदोलकांना मदत करा, ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना। घटनेमध्ये बदल केला तरच आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, शरद पवारांचं मोठं वक्तव्य। तर सूचना करणारे 10 वर्ष सत्तेत होते, अजित पवारांचा सणसणीत टोला। जरांगेंच्या आंदोलनानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि ओबीसी महासंघ आक्रमक। मराठा आंदोलनाविरोधात नागपुरात ओबीसी महासंघाचंही साखळी उपोषण, तर लवकरच संघर्ष यात्रा काढणार, हाकेंची घोषणा। आंदोलकांसाठी सोयी सुविधा दिल्या नसल्याचा आरोप महापालिकेनं फेटाळला। 300 स्वच्छतागृह, 450 कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका तैनात केल्याची पालिकेची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, सोबत फडणवीस, शिंदे आणि आशिष शेलारही। मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शहांच्या सरकारी विमानात तांत्रिक बिघाड। ऐनवेळी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या चार्टर्ड विमानानं शहा गुजरातकडे रवाना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।